मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातली बातमी। मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केलंय। शिवरायांना अभिवादन करून जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत। आज रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे। अशी शक्यता स्वतः जरांगे यांनी सुद्धा बोलून दाखवली। जरांगेंच्या हस्ते शिवनेरीवर शिवाई देवीची आरती सुद्धा पार पडली। शिवनेरीवरील शिवरायांचं दर्शन शेवटचं ठरू शकतं असं मोठं विधान जरांगेंनी यावेळी केलं। मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरीवरून वर जाऊन शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। तर शिवरायांचं हे दर्शन अखेरचं ठरू शकतं असं मोठं विधान जरांगेंनी केलंय। तर शिवनेरीवर जाऊन शिवाई देवीची आरती सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाली आहे। हे दृश्य आहेत शिवनेरीवरून निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मराठा बांधव निघालेले आहेत। त्याची ही दृश्य मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या ताफ्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याची माती आपल्या कपाळी लावली। खरं तर सकाळी माध्यमांशी बोलताना सुद्धा त्यांनी म्हटलं होतं, शिवराय जिथं होते त्या किल्ल्याची पवित्र माती मी माझ्या कपाळी लावणार। त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी कंपाळी लावणार असं म्हटलं होतं। तशी माती त्यांनी कपाळी लावली आणि आता ते मुंबईकडे निघालेले आहेत। मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत निघालेले लाखो मराठा बांधव अशी ही दृश्य आहेत शिवनेरी किल्ल्यावरची। शिवनेरी किल्ल्यावर ज्यावेळी शिवरायांना अभिवादन मनोज जरांगे पाटील यांनी केलं त्यावेळची ही दृश्य। शिवरायांच्या पुढे शिवरायांच्या पुतळ्यापुढे मनोज जरांगे पाटील हे नतमस्तक झाले। शिवरायांना अभिवादन केलं, शिवरायांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता शिवनेरीहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ही दृश्य शिवनेरी किल्ल्यावरची ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शिवरायांना अभिवादन केलं। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीहून जुन्नरहून मुंबईकडे निघालेले आहेत का? साधारण किती पुढे आलेले आहेत? काय वातावरण आहे? काय दिसतंय? एकंदरीत किती मराठा आंदोलक दिसत आहेत? नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। मोठ्या संख्येने खरं तर मराठा समाज हे रस्त्यावरती आल्याचं एकंदरीत दिसून येतंय। मनोज दादा जरांगे पाटील यांनी आज खरं तर जुन्नर या ठिकाणावरून आजच्या दौऱ्याची सुरुवात केली। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रथम मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवरती पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं। त्यानंतर ते पुढे थेट किल्ले शिवनेरीवरती पोहोचले। किल्ले शिवनेरीवरती मध्य ठिकाणी असणाऱ्या जे शिवाई देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आरती केली। पुढे दर्शन घेऊन खरं तर ते जन्मस्थळापर्यंत पोहोचले। जन्मस्थळावरती दर्शन घेतलं आणि ते खाली उतरले। त्यानंतर एक कोपरा सभा खरं तर जुन्नर या ठिकाणी संपन्न झाली आणि मनोज दादा आता हे जुन्नर या ठिकाणावरून पुढे नारायणगावच्या दिशेने मार्गस्थ झाले। पुढे ते राजगुरुनगर मार्गे चाकण मार्गे मुंबईला रवाना होताना एकंदरीत पाहायला मिळेल। बरं, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलांसाठी।